नेक्स्ट टॉपिक ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. सायमल्टेनियस इक्वेशनचे ॲप्लिकेशन आपल्याला बघायचे. ज्यावेळेस आपण ॲप्लिकेशन बोलतो, ॲप्लिकेशनचा अर्थ काय असतो की प्रॅक्टिकल प्रॉब्लेम किंवा रिअल लाईफ प्रॉब्लेम आपण या इक्वेशनचा यूज करून कसे सॉल्व्ह करण्यात आपण बघणार आहोत. सो त्यासाठी आपल्याला काही मॅथमॅटिकल स्टेटमेंट किंवा काही वर्ड प्रॉब्लेम दिलेले असणार आहे. त्याचा यूज करून आपल्याला इक्वेशन्स फ्रेम करायचे आणि त्यानंतर हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करून त्याचं सोल्युशन म्हणजे दिलेल्या वर्ड प्रॉब्लेमचं सोल्युशन असणार आहे. सो यामध्ये डिस्कस करण्यासारखं काही नाही आहे. त्यामुळे आपण काय करूया, डिरेक्टली यामध्ये असणारे जे काही एक्झाम्पल्स आहे किंवा प्रॅक्टिस प्रॉब्लेम्स आहे ते घेऊया. त्यासाठी आपण टेक्स्टबुकमध्ये जे सॉल्व्ह एक्झाम्पल्स दिलेले आहे ते एक्झाम्पल्स आपण रेफर करणार आहोत. सो त्यासाठी फर्स्ट क्वेश्चन आहे पेज नंबर 20, त्यावरचा फर्स्ट क्वेश्चन इज द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज 40 सेंटीमीटर. रेक्टँगलची पेरिमीटर दिलेली आहे 40 सेंटीमीटर. रेक्टँगल तर लगेच डोळ्यासमोर आला पाहिजे. रेक्टँगल म्हणजे काय, असा शेप की ज्याचा प्रत्येक अँगल 90 डिग्री असतं आणि ऑपोजिट साईड इक्वल लेंथची असते. ह्या बेसिक प्रॉपर्टीज रेक्टँगलच्या असतात. त्याची पेरिमीटर दिलेली आहे, दॅट पेरिमीटर इज 20 सेंटीमीटर. अनदर कंडिशन, द लेंथ ऑफ रेक्टँगल इज मोर दॅन डबल इट्स ब्रेड बाय 2. लेंथ एलनी जर मी दाखवलं, लेंथ ऑफ रेक्टँगल इज मोर दॅन डबल इट्स ब्रेड बाय 2. मोर दॅन डबल इट्स ब्रेड बाय 2. ठीक आहे, ही असते एल आणि ही असते बी. ही कंडिशन दिलेली आहे. फाइंड लेंथ अँड ब्रेड. तर आपल्याला लेंथ आणि ब्रेडची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. हा क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. रेक्टँगल पेरिमीटर दिलेली आहे, हे एक रिलेशन दिलेलं आहे. याचा यूज करून आपल्याला एल आणि बीची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. आता इथे आपण इक्वेशन्स चेक करतो, पण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा अभ्यास करतो. त्यामुळे आपण काय करूया, इथे 2 व्हेरिएबल आपण ॲझ्युम करूया. याच्या आधी जे काही आपण प्रिव्हियस चॅप्टर्समध्ये जे काही किंवा प्रिव्हियस क्लासेसमध्ये जे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह केले त्यामध्ये आपण काय करत होतो, एकच व्हेरिएबल अजूम करत होतो. फॉर एक्झाम्पल, सपोज असा काही क्वेश्चन राहिला असता की पेरिमीटर इज इक्वल टू 20 सेंटीमीटर आणि हे रिलेशन दिलं असतं आणि हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं. तर आपण काय केलं असतं, एक बेसिक जे आपण आत्तापर्यंत करत होतो, आपण काय केलं असतं, सपोज ब्रेड आहे ती आपण एक्स कन्सिडर केली. ठीक आहे, एक व्हेरिएबल घेतला, ब्रेड इज इक्वल टू एक्स. त्यानंतर लेंथला आपण याच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करणार 2x + 2. ठीक आहे, ही झाली ब्रेड, ही झाली लेंथ. अजून काय पेरिमीटरचा फॉर्म्युला काय असतो, रेक्टँगलचा पेरिमीटर म्हणजे काय, जेवढ्या साईड्स आहे त्यांची ॲडिशन, L + L + B + B. तर पेरिमीटर ऑफ रेक्टँगल आपण असं लिहितो 2 इनसाइड ब्रॅकेट L + B. तर आपण ह्या कंडिशनचा यूज करून काय लिहिलं असं, 2 इनसाइड ब्रॅकेट L + B इज इक्वल टू 20. सो L इज 2x + 2, B इज x इज इक्वल टू 20. सो हे इक्वेशन सॉल्व्ह करून आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली असती. त्याचा यूज करून आपण ब्रेड आणि लेंथ दोन्ही व्हॅल्यू फाइंड केलं असतं. बट आता आपण 2 व्हेरिएबलचा विचार करतो, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबलचा अभ्यास करतो. त्यामुळे आपल्याला काय करायचं, आपल्याला इथे 2 व्हेरिएबल ॲझ्युम करायचे आहे. सो त्यासाठी आपण काय करूया, समजलं काय सांगण्याचा प्रयत्न करतो. आत्तापर्यंत जे काही आपण क्वेश्चन सॉल्व्ह केले प्रिव्हियस क्लासमध्ये किंवा प्रिव्हियस चॅप्टर्समध्ये, त्यामध्ये आपण काय करतो, त्या एकाच व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये दिलेल्या कंडिशन एक्सप्रेस करत होतो. इथे आपण आता 2 व्हेरिएबलचा यूज करणार आहोत. सो सोल्युशन कसं असणार आहे, कंडिशन दिलेली होती L इज इक्वल टू 2B + 2. सो सोल्युशन, यामध्ये 2 व्हेरिएबल आपल्याला ॲझ्युम करायचे. सो एक व्हेरिएबल आपण लेंथसाठी घेऊ आणि एक व्हेरिएबल ब्रेडसाठी घेऊया. सो कन्सिडर लेंथ ऑफ रेक्टँगल BX आणि ब्रेड ऑफ रेक्टँगल BY. किंवा आपण याला x सेंटीमीटर y सेंटीमीटर सुद्धा मेन्शन करू शकतो, बिकॉज पेरिमीटर सेंटीमीटरमध्ये दिलेले आहे. ठीक आहे, L आणि B ला आपण x आणि y अजूम केला. नाव गिवन पेरिमीटर इज इक्वल टू 2, पेरिमीटर इज इक्वल टू 20 सेंटीमीटर अँड देअरफॉर 2 इनसाइड ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेड इज इक्वल टू 20. हा रेक्टँगलच्या पेरिमीटरचा फॉर्म्युला आहे, 2 इनसाइड ब्रॅकेट L + B. कारण पेरिमीटर म्हणजे सगळ्या साईडची ॲडिशन, L + L + B + B. ऑपोजिट साईड्स इक्वल असतात. सो L + L + B + B यालाच आपण असं लिहितो 2 इनसाइड ब्रॅकेट L + B. अँड देअरफॉर 2 लेंथला आपण काय ॲझ्युम केलं आहे x आणि ब्रेड आहे y इज इक्वल टू 20. देअरफॉर x + y काय असणार आहे, जर आपण याला सिम्प्लिफाय केलं, हा 2 आहे, आपण राईट साईडला शिफ्ट करूया, 20/2 दॅट इज इक्वल टू 10. एक लिनियर इक्वेशन मिळालं इन 2 व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल एक रिलेशन आपल्याला मिळालं. आता अजून काही कंडिशन आपल्याला दिलेली आहे. सेकंड कंडिशन आपल्याला यामधली यांचं रिलेशन दिलेलं लेंथ आणि ब्रेडचं. सो गिवन L इज इक्वल टू 2B + 2. Lला आपण काय घेतलेलं आहे, x इज इक्वल टू 2y + 2. देअरफॉर x -
2y इज इक्वल टू 2. याला फक्त रिअरेंज केलं. दिस इज अनदर इक्वेशन, लिनियर इक्वेशन. 2 इक्वेशन मिळाले, 2 व्हेरिएबल आहे. आपण हे सायमल्टेनियस इक्वेशन इझिली सॉल्व्ह करू शकतो. कोणती एक मेथड आपण यूज करू शकतो, एलिमिनेशन मेथड, त्यानंतर सबस्टिट्यूशन मेथड, ग्राफिकल मेथड, क्रॅमर्स रूल, कोणत्याही एका मेथडनी आपण हे 2 इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो. तर आपण काय करूया, इझिएस्ट वे आपण करूया, या फर्स्ट इक्वेशनला 2 मल्टिप्लाय करू, दोघांचे ॲडिशन करू, म्हणजे वायची टर्म इलिमिनेट होईल. सो इक्वेशन 1 मल्टिप्लाइड बाय 2, सो 2x प्लस 2y इज इक्वल टू 20. याला बोलू इक्वेशन 3. आणि इक्वेशन 2 प्लस इक्वेशन 3, इथे पेरिमीटरची व्हॅल्यू 40 दिलेली आहे, आपण 20 लिहिली. सो दिस व्हॅल्यू इज 40, पेरिमीटर इज 40. तर ही व्हॅल्यू ना 20. x प्लस वाय इज इक्वल टू 20, 2x प्लस 2y. सो ही व्हॅल्यू होणार 40. ओके, स्मॉल करेक्शन, पेरिमीटर 40 सेंटीमीटर दिलेलं, आपण 20 सेंटीमीटर लिहिली होती. सो इक्वेशन 2 प्लस इक्वेशन 3, x मायनस 2y इज इक्वल टू 2 अँड 2x प्लस 2y इज इक्वल टू 40. ॲडिशन करू, मायनस 2y प्लस 2y कॅन्सल होणार. 3x इज इक्वल टू 40 प्लस 2 42 अँड हेन्स x इज इक्वल टू 42/3 14 अँड हेन्स x इज इक्वल टू 14. x ची व्हॅल्यू मिळाली, y ची व्हॅल्यू फ्रॉम इक्वेशन 1 y is equal to 20 minus x, 20 minus 14, that is equal to 6, and therefore y is equal to 6. x आणि y ची व्हॅल्यू मिळाली. x आणि y म्हणजेच काय, लेंथ अँड ब्रेड. therefore फायनल आन्सर, लेंथ ऑफ रेक्टँगल इज, लेंथला आपण x कन्सिडर केलेला, सो 14 सेंटीमीटर अँड breadth of rectangle is 6 centimeter. So this is final answer. समजलं ॲप्लिकेशन कसं आहे, म्हणजे बघा स्टेटमेंट दिलेली होती, त्या स्टेटमेंटचा यूज करून आपण इक्वेशन्स फ्रेम केले आणि त्यानंतर ते 2 इक्वेशन सॉल्व्ह करून आपण दिलेल्या क्वेश्चनचा आन्सर फाइंड केलेला आहे. एकदा आपण आन्सर व्हेरीफाय करूया. 40 आणि 6 जर साईड्स असतील, सो लेंथ 40 आहे, ब्रेडथ आहे 6. त्याचे पेरिमीटर किती असणार आहे, 6 प्लस 40 20, 20 इंटू 2 दॅट इज इक्वल टू 40 सेंटीमीटर. रिलेशन हे होतं आहे का, L इक्वल टू 2b प्लस 2. जर बीची व्हॅल्यू 6 घेतली, 6 इंटू 2 12, 12 प्लस 2 14, 14 इज लेंथ. सो हे सुद्धा रिलेशन इथे व्हेरीफाय झालेलं. सेकंड क्वेश्चन, एक इन्फॉर्मेशन दिलेली, सेल लागलेला आहे, 2 दिवसासाठी सेल लागला होता. तर त्यामध्ये त्या सेलमध्ये काय काय गोष्टी विकल्या गेल्या, किती अमाऊंट रिसीव्ह झाली, इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर बघा काय सांगितलं आहे की त्या सेलमध्ये ॲनालॉग आणि डिजिटल वॉचेस असे 2 प्रकारचे वॉचेस विकल्या गेले. फर्स्ट डेला, सेलच्या फर्स्ट डेला ॲनालॉग वॉचेस 11, डिजिटल वॉचेस 6 एवढे वॉचेस सेल केल्या गेले आणि त्यामधून किती अमाऊंट रिसीव्ह झालेला आहे, ₹4330. सेकंड डेला ॲनालॉग वॉचेस सेल झाले 22, डिजिटल वॉचेस सेल झाले 5 आणि अमाऊंट रिसीव्ड आहे 7330. तर या इन्फॉर्मेशन यूज करून आपल्याला फाइंड करायचं आहे, फाइंड सेलिंग प्राइस ऑफ रिस्ट वॉच ऑफ ईच टाईप. तर आपल्याला ह्या दोन्ही, हे जे 2 वॉचेस दिलेले याची सेलिंग प्राइस काय असणार आहे ती व्हॅल्यू फाइंड करायची आहे. क्वेश्चन समजलं काय सांगितलं आहे, 2 दिवस वॉचेस सेल केल्या गेले. ॲनालॉग वॉच, डिजिटल वॉच होते. पहिल्या दिवसाला एवढे नंबर ऑफ वॉचेस सेल केले गेले, दुसऱ्या दिवसाला एवढे नंबर ऑफ वॉचेस सेल केल्या गेले, त्याच्यामुळे एवढी अमाऊंट मिळाली, ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर याचा यूज करून आपल्याला फाइंड करायचं आहे की या वॉचेसची सेलिंग प्राइस काय होती. याचा अर्थ एक वॉच किती रुपीजला विकल्या गेलं. ठीक आहे, सेलिंग प्राइस आपल्याला फाइंड करायची आहे. ठीक आहे, तर आता सेलिंग प्राइस आपण कशी फाइंड करणार. सपोज आपण असं बोलतो की सपोज एक पेन आहे तो ₹5चा आहे आणि एक पेन्सिल आहे ती ₹2ची आहे. ठीक आहे, ज्यावेळेस ह्या गोष्टी मी सेल करेल त्यावेळेस मला किती पैसे मिळणार आहे, मला अमाऊंट किती रिसीव्ह होणार आहे. एक पेन ₹5चा आहे, एक पेन्सिल ₹2ची आहे. ज्यावेळेस या 2 गोष्टी मी सेल करेल मला अमाऊंट किती मिळेल, एक पेनाची प्राईस आहे ₹5 आणि एक पेन्सिल त्याची प्राईस आहे ₹2. एवढी अमाऊंट मला रिसीव्ह होणार आहे. त्याच पद्धतीने वॉचेस आहे 11, ॲनालॉग वॉचेस आहे 11, डिजिटल वॉचेस आहे 6. ज्यावेळेस मी वॉचेस सेल करेल तर मला अमाऊंट किती रिसीव्ह होणार आहे, 11 ॲनालॉग वॉचेस, एका वॉचची काय प्राईस होती ती, प्लस 6 डिजिटल वॉचेस, एका वॉचची काय प्राईस होती, आणि ही जी सम असणार दॅट सम विल बी 4330. ठीक आहे, त्याच लॉजिकनी फॉर सेकंड डे 22 ॲनालॉग वॉचेस आहे, प्राईस तर सेमच असणार आहे. त्यानंतर 5 डिजिटल वॉचेस आहे, इथे सुद्धा प्राईस सेम असणार आहे आणि ही अमाऊंट असणार आहे 7330. तर आपल्याला ह्या 2 व्हॅल्यूज फाइंड करायच्या. ह्या 2 व्हॅल्यूज म्हणजे काय,
एका ॲनालॉग वॉचची काय प्राईस आहे आणि एका डिजिटल वॉचची काय प्राईस आहे ते आपल्याला फाईंड करायचं आहे. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आपण या कॉन्सेप्टचा आपण यूज करतो, त्यामुळे इथे आपल्याला काय करावं लागेल, ॲनालॉग वॉचची प्राईस आपण एक्स कन्सिडर करू, डिजिटल वॉचची प्राईस आपण वाय कन्सिडर करू आणि त्यानंतर या व्हॅल्यू ज्यावेळेस आपण इथे पुट करू एक्स वाय, तर इथे बघितलं तर तुमच्या लक्षात येईल दिस टू आर सायमल्टेनियस इक्वेशन. हे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करून आपण एक्स आणि वायची व्हॅल्यू फाईंड करू शकतो. क्लिअर आहे इथपर्यंत? सो सोल्युशन सगळ्यात आधी डिसाईड करायचं की आपल्याला व्हेरिएबल कशासाठी ॲझ्युम करावं लागणार आहे, आपल्याला काय फाईंड करायचं आहे. सो आपल्याला सांगितलं आहे, विचारलेलं आहे सेलिंग प्राईस. सो कन्सिडर सेलिंग प्राईस ऑफ ॲनालॉग वॉच इज ₹X आणि सेलिंग प्राईस ऑफ डिजिटल वॉच इज ₹Y. ठीक आहे, आपण प्राइजेस ॲझ्युम केली. सो डे वनसाठी काय कंडिशन दिलेली आहे, डे 1 ॲनालॉग वॉचेस 11 ॲनालॉग वॉचेस अँड 6 डिजिटल वॉचेस were sold and therefore 11 analog watch into एका वॉचची प्राइस आपण कन्सिडर केली x प्लस 5 और 6 डिजिटल वॉचेस, एका वॉचची प्राइस आहे y. तर एवढी अमाऊंट एवढ्या वॉचेस सेल केल्यानंतर अमाऊंट किती रिसिव्ह होणार, दिस प्लस दिस, या टोटल मिळून जे अमाऊंट रिसिव्ह होईल दॅट अमाऊंट इज गिवन, अमाऊंट इज 4330. म्हणजेच काय आपण हे असं लिहू शकतो 11x प्लस 6y इज इक्वल टू 4330. दिस इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल एक्स अँड वाय. ठीक आहे, त्याला फर्दर आपण सिम्प्लिफाय नाही करू शकत कारण 11 हा प्राईम नंबर आहे, इथे 6 आहे, त्यामुळे हे इक्वेशन आपण ॲज इट इज ठेवूया. नाउ फॉर डे 2 साठी सुद्धा काय कंडिशन दिलेली आहे, 22 ॲनालॉग अँड 5 डिजिटल वॉचेस वेअर सोल्ड. अँड देअरफॉर 22 एका ॲनालॉग वॉचची प्राईस आपण एक्स कन्सिडर केलेली आहे, 5 एका डिजिटल वॉचची प्राईस आपण वाय कन्सिडर केलेली आहे. सो एवढ्या हे वॉचेस सेल केल्यानंतर अमाऊंट किती रिसिव्ह होते, 7330. म्हणजेच काय आपण हे असं लिहू शकतो 22x प्लस 5y इज इक्वल टू 7330. दिस इज इक्वेशन 2. ठीक आहे, 2 लिनियर इक्वेशन मिळालेले आहे इन 2 व्हेरिएबल सायमल्टेनियस इक्वेशन आहे. हे 2 इक्वेशन आपण सॉल्व्ह करू शकतो. कोणती एक मेथड तुम्ही इथे यूज करू शकता. तर आपण काय करू, इथे 11 आहे, इथे 22 आहे. फर्स्ट इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करू सो दॅट इथे 22x होणार, 22x, त्यामुळे ह्या 2 इक्वेशनचे आपण ज्यावेळेस सबट्रॅक्शन करू त्यावेळेस एक्सची टर्म इलिमिनेट होईल आणि आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल. सो इक्वेशन 1 मल्टिप्लाइड बाय 2, 22x प्लस 12y इज इक्वल टू 4330 इंटू 2 8660. दिस इज इक्वेशन 3. आणि त्यानंतर आता ह्या 2 इक्वेशनचं आपण काय करू, सबट्रॅक्शन करूया. इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 2. इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 3 केलं तरी चालणार, बट जनरली आपण काय करतो, मोठ्या नंबरमधून लहान नंबर मायनस करतो, म्हणून इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 2. इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 2, 2 इक्वेशनचे सबट्रॅक्शन करू त्यावेळेस आपल्याला मिळणार आहे 22x प्लस 12y इज इक्वल टू 8660. यामधून आपण सबट्रॅक्ट करतो आहे इक्वेशन 2, 22x प्लस 5y इज इक्वल टू 7330. सबट्रॅक्शन करतो आहे आपण, 22xची टर्म कॅन्सल होणार, 12 मायनस 5 7, 7y इज इक्वल टू सबट्रॅक्शन 1330. ओके, अँड देअरफॉर y इज इक्वल टू 1330 अपॉन 7. डिव्हिजन 1330 अपॉन 7 190. सो y इज इक्वल टू 190. वायची व्हॅल्यू मिळाली. त्यानंतर एक्सची व्हॅल्यू फाईंड करायची. कोणतं इक्वेशन यूज करू, सिम्पलेस्ट इक्वेशन इथे कोणतं वाटतंय, सो हेच इक्वेशन आपण यूज करू. फ्रॉम 1 11x प्लस 6y इज इक्वल टू 4330. Therefore 11x is equal to 4330 minus 6 into y 190.
1140. So 9 1 and 3. X is equal to 3190 upon 11. So 3190 upon 11. टू 290. तर आपल्याला एक्सची पण व्हॅल्यू मिळाली, वायची पण व्हॅल्यू मिळाली. सो एनला फायनल आन्सर आपण ॲज्युम केलेलं आहे ॲनालॉग वॉचसाठी ₹X आणि डिजिटलसाठी ₹Y. देअरफॉर सेलिंग प्राइस ऑफ ॲनालॉग वॉच इज ₹X. X is 290 and selling price of digital watch is ₹190. Next question number 3. A boat travels 60 km upstream and 24 km downstream in 6 hours. एक बोट दिलेला आहे तर त्यांनी अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम किती डिस्टन्स कव्हर केला आणि त्याचा करस्पॉन्डिंग टाइम किती आहे तो दिलेला आहे. 16 किलोमीटर अपस्ट्रीम, 24 किलोमीटर डाउनस्ट्रीम आणि एवढं करण्यासाठी टोटल टाइम लागला 6 आवर्सचा. सेम बोट ट्रॅव्हल्स 36 किलोमीटर अपस्ट्रीम, 48 किलोमीटर डाउनस्ट्रीम इन 13 आवर. सेम बोट अगेन 36 किलोमीटर अपस्ट्रीम आणि 48 किलोमीटर डाउनस्ट्रीम एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करते 13 आवर्समध्ये. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट अँड स्पीड ऑफ बोट इन स्टिल वॉटर. तर आपल्याला फाइंड करायचं आहे पाण्याचा स्पीड किती आहे, म्हणजे बोट जिथे आहे त्या पाण्याचा स्पीड किती आहे, वॉटर करंटचा स्पीड किती आहे आणि बोटचा स्वतःचा स्पीड किती आहे इन स्टिल वॉटर. या दोन व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायच्या आहे. आता हा जो क्वेश्चन आहे हा थोडा डिफरंट टाईपचा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींची इन्फॉर्मेशन पाहिजे. व्हॉट डू मीन बाय डाउनस्ट्रीम, व्हॉट डू मीन बाय अपस्ट्रीम आणि त्यानंतर डिस्टन्स, टाईम आणि स्पीडमध्ये असणारं रिलेशन. तर डिस्टन्स, टाईम, स्पीड यामध्ये असणारं रिलेशन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण सायन्समध्ये याचा अभ्यास केलेला आहे. सो सायन्समध्ये ज्यावेळेस आपण स्पीड बोलतो, स्पीड म्हणजे काय, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. एक बेसिक रिलेशन सगळ्यांना माहीत आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. ज्यावेळेस आपण बोलतो माझा स्पीड 20 किलोमीटर पर आवर एवढा होता, 20 किलोमीटर पर आवर एवढा माझा स्पीड होता. याचा अर्थ काय, किलोमीटर हे कसलं युनिट आहे डिस्टन्सचं, आवर हे कसलं युनिट आहे टाईमचं. याचा अर्थ काय, दिस इज स्पीड. स्पीड काय डिस्क्राईब काय करतो, स्पीड डिस्क्राईब करतो डिस्टन्स अपॉन टाईम. सो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. याचा यूज करून आपण असं लिहू शकतो, देअरफॉर डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम, S D आणि T. D इज इक्वल टू S इंटू T. डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाईम. तर ह्या एका गोष्टीचा आपल्याला यूज करायचा आहे. आणि त्यानंतर डाऊनस्ट्रीम, अपस्ट्रीम म्हणजे काय. आता बघा ज्यावेळेस बोट पाण्यामध्ये असणार आहे, ठीक आहे, बोटचा स्वतःचा काही स्पीड असणार आहे, पाण्याचा सुद्धा स्वतःचा काही स्पीड असणार आहे, स्टील वॉटरचा काहीतरी स्वतःचा स्पीड असणार आहे, बोटचा सुद्धा काहीतरी स्पीड असणार आहे. तर यामध्ये सपोज आपण असं ॲज्युम केलं, लेट स्पीड ऑफ बोट बी एक्स. युनिट काय देणार आहे ते किलोमीटर आवर आहे, त्यामुळे स्पीड कशामध्ये असणार, किलोमीटर पर आवर. ठीक आहे. आणि त्याच पद्धतीने आपण स्पीड ऑफ वॉटर करंट, पाण्याचा जो स्पीड आहे, दिस स्पीड इज इन स्टील वॉटर. स्पीड ऑफ वॉटर करंट सपोज आपण y किलोमीटर पर आवर एवढा कन्सिडर केला. ओके. आता डाऊनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम म्हणजे काय, सपोज वॉटर करंट ह्या दिशेने आहे, म्हणजे पाण्याचा फ्लो इकडे आहे आणि बोट जी आहे बोटसुद्धा ह्याच दिशेने चाललेली आहे. ठीक आहे. पाणी ह्या दिशेने वाहत आहे आणि बोटसुद्धा त्याच दिशेने चालली. मग या केसमध्ये काय होणार आहे, बोटचा स्पीड, सपोज दिस इज बोट अँड दिस इज वॉटर फ्लो, दोघांचा स्पीड सारखा आहे. त्यामुळे होणार काय की पाणी जे आहे, पाणी त्या बोटला पुश करणार आहे किंवा बोट मूव्ह होण्यासाठी पाणी त्याला मदत करणार आहे. बरोबर, दोघं एका दिशेने चालले ना, त्यामुळे वॉटर जे आहे ते बोटला मुवमेंटसाठी हेल्प करणार आहे. त्यामुळे ह्या केसमध्ये बोटचा स्पीड काय होणार आहे, बोटचा स्वतःचा स्पीड तो होता एक्स आणि त्यानंतर वॉटर स्पीडसुद्धा त्याला असिस्ट करतं, हेल्प करतं. त्यामुळे बोटचा स्पीड वाढणार आहे. बरोबर, ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीला पुश करतो त्यावेळेस स्पीड वाढतो. त्यामुळे बोटला पाणी पुश करतं, वॉटर पुश करतं, त्यामुळे बोटचा स्पीड वाढणार आहे. किती वाढणार आहे, बोटचा स्पीड किती होणार आहे, एक्स प्लस वाय. आणि ही जी मुवमेंट असते की ज्या केसमध्ये बोट आणि वॉटर करंट दोन्ही एकाच डायरेक्शनमध्ये असतात, याला आपण बोलतो डाऊनस्ट्रीम. याला काय बोलतो आपण, डाऊनस्ट्रीम. ठीक आहे. आणि हा असणार आहे डाऊनस्ट्रीममध्ये बोटचा स्पीड एक्स प्लस वाय. समजला. याच्या उलट आहे अपस्ट्रीम. अपस्ट्रीम म्हणजे काय, सपोज बोट ह्या दिशेने चाललेली आहे आणि पाणी असं वाहत आहे, म्हणजे वॉटर करंट असं आहे. सो थोडक्यात काय, बोट वॉटर फ्लोच्या अगेन्स्ट मूव्ह होते. बरोबर,
पाणी इकडे चाललेलं आहे, बोट इकडे, तर ऑपोजिट डायरेक्शनमध्ये मूव्ह होते. यामध्ये काय होणार आहे, पाणी जे आहे त्या बोटच्या मुवमेंटला रेजिस्ट करेल किंवा ऑपोज करेल. बोटच्या मुवमेंटला रेजिस्ट करेल किंवा ऑपोज करेल म्हणजे काय, ऑब्व्हियसली ज्यावेळेस एखादी गोष्ट मूव्ह होते आपण त्याला ऑपोज करतो, त्याचा स्पीड कमी होतो. त्यामुळे ह्या केसमध्ये बोटचा स्पीड कमी होणार आहे. बोटचा स्पीड किती होणार आहे, x - y. ठीक आहे. आणि हा जो हे जे मुवमेंट असे याला आपण बोलतो अपस्ट्रीम. सो डाऊनस्ट्रीम म्हणजे काय, सोबत खाली चाललेला आहे, डाऊनस्ट्रीम चालेल खाली चाललेला आहे. सो डाऊनस्ट्रीम म्हणजे काय, एकाच दिशेमध्ये. अपस्ट्रीम म्हणजे काय, त्याला वरती चढून यायचं, थोडक्यात पाणीच्या स्पीडला रेजिस्ट करून त्याला वरती यायचं आहे. सो दॅट इज अपस्ट्रीम. समजलं अपस्ट्रीम म्हणजे काय, डाऊनस्ट्रीम म्हणजे काय. इथे साईडला लिहू आपण अपस्ट्रीम. अपस्ट्रीम म्हणजे काय, सपोज बोट अशी फ्लो होते तर वॉटर असं आहे. आणि डाऊनस्ट्रीम म्हणजे काय, दोघेही एकाच डायरेक्शनमध्ये मूव्ह होत आहे. त्यामुळे ह्या केसमध्ये स्पीड वाढणार आहे आणि ह्या केसमध्ये स्पीड कमी होणार आहे बोटचा. ठीक आहे. या गोष्टींचा यूज आपल्याला आता करायचा आहे. तर सोल्युशन कसं असणार आहे, सो इथे स्पीडसुद्धा आपण लिहू. ज्यावेळेस डाऊनस्ट्रीम असेल त्यावेळेस बोटचा स्पीड वाढतोय, कारण पाणी बोटला असिस्ट करते, त्यामुळे स्पीड होणार x + y आणि इथे असणार आहे x - y. आणि आपण नेहमी काय करतो, बोटचा जो स्पीड आहे तो आपण वॉटर फ्लोपेक्षा जास्त अज्यूम करतो. वॉटर इन स्टील वॉटर. ठीक आहे. स्टील वॉटरमध्ये बोटचा स्पीड पाण्यापेक्षा जास्त असं आपण अज्यूम करतो. आता सोल्युशन आपल्याला काय फाइंड करायचं, काय सांगितलं आहे, बोट आहे, अपस्ट्रीम एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करते, डाऊनस्ट्रीम एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करते, त्यासाठी 6 आवर्सचा टाईम लागतो. सेम अनदर कंडिशन आपल्याला दिलेली आहे. मग आपण काय केलं, बोटचा स्पीड सपोज x km/h आहे आणि वॉटर करंटचा स्पीड सपोज y km/h आहे. मग ह्या केसमध्ये फर्स्ट केसमध्ये फ्रॉम फर्स्ट कंडिशन आपण काय लिहू शकतो. आता आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन फ्रेम करायचे. 2 सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला पाहिजे. 2 व्हेरिएबल आपण ऑलरेडी अज्यूम केलेले आहे. सो फ्रॉम फर्स्ट कंडिशन एवढ्या डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी टाईम किती लागलेला आहे, 6 आवर्सचा. 6 आवर्सचा टाईम लागलेला आहे. आता आपण काय करतो, टाईमच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेशन बनवतोय. सो टाईम दिस इम्प्लाइज t = d/s म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन स्पीड. सो 6 आवर्स एवढा टाईम लागण्यासाठी फर्स्ट अपस्ट्रीम डिस्टन्स किती आहे, 16 डिस्टन्स अपॉन स्पीड. अपस्ट्रीम आहे म्हणजे स्पीड काय असणार आहे, स्पीड विल बी x - y. ठीक आहे. बघा इक्वेशन आपण कसं फ्रेम करतोय. आपल्याला टाईमच्या फॉर्ममध्ये राईट हँड साईड आहे, सो लेफ्ट हँड साईडला सुद्धा आपण टाईमच्या फॉर्ममध्ये अरेंज करतो. t = डिस्टन्स अपॉन स्पीड. सो फर्स्ट कंडिशन 16 किलोमीटर अपस्ट्रीम चाललेली आहे, डिस्टन्स आहे 16. अपस्ट्रीम आहे म्हणजे स्पीड किती असणार आहे, x - y प्लस टोटल टाईम लागतो. आणि एवढा डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी प्लस एवढा डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी टोटल टाईम लागतो 6 आवर्सचा. प्लस सेकंड डिस्टन्स किती दिले डाऊनस्ट्रीमसाठी 24. आणि त्यानंतर त्यासाठी स्पीड किती आहे, डाऊनस्ट्रीम आहे त्यामुळे स्पीड इन्क्रीज होणार. सो दॅट विल बी x + y. सो दिस इज इक्वल टू 6. समजलं फर्स्ट इक्वेशन कसं फ्रेम केलं. दिस इज 1. याच पद्धतीने कंडिशन 2, टाईम किती लागलेला आहे 13 आवर्सचा. सो दॅट इज इक्वल टू 13 टाईम लागलेला आहे. LHS सुद्धा आपल्या टाईमच्या फॉर्ममध्ये एक्सप्रेस करायचं आहे. डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स आहे 36. अपस्ट्रीम आहे म्हणजे स्पीड असणार x - y प्लस डिस्टन्स आहे 48. डाऊनस्ट्रीम आहे त्यामुळे स्पीड असणार आहे x + y. सो दॅट इज इक्वल टू 13. हे 2 इक्वेशन आपल्याला मिळाले. आता इथे जर बघितलं, दीज आर नॉट लिनियर इक्वेशन. हे लिनियर इक्वेशन नाही आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही हे इक्वेशन सिम्प्लिफाय कराल डिनॉमिनेटर x² - y² येणार, पॉवर 2 येणार आहे, जे कॅन्सल पण नाही होणार. त्यामुळे आता आपल्याला काय करावं लागेल, आपण यामध्ये याच्या आधी एक टॉपिक बघितलेला की काही इक्वेशन असे असतात की जे लिनियर इक्वेशनमध्ये आपण रिड्यूस करू शकतो किंवा कन्वर्ट करू शकतो. त्या टाईपचे हे 2 इक्वेशन आहे. कारण इथे जर तुम्ही बघितलं आपल्याकडे 1/x - y 1/x + y अशा 2 टर्म्स आहे. या 2 टर्म्स आपण एका व्हेरिएबलने रिप्लेस करून ह्या 2 इक्वेशनला लिनियर इक्वेशनमध्ये कन्वर्ट करू शकतो. त्यामुळे नेक्स्ट आपल्याला काय करावं लागेल, कन्सिडर. समजतं काय सांगते, आपण या टाईपचे क्वेश्चनसुद्धा सॉल्व्ह केलेले, एक प्रॅक्टिस सेटसुद्धा सॉल्व्ह केलेले आहे. कन्सिडर 1/x - y = m. एक व्हेरिएबल घेऊ आणि 1/x + y = n. प्रत्येक ठिकाणी हे काय आहे, 16/x - y म्हणजे 16 मल्टिप्लाइड बाय 1/x - y, 36 मल्टिप्लाइड बाय 1/x - y, 24 मल्टिप्लाइड बाय 1/x + y. सो आपण त्याला लेटरने रिप्लेस करतो. त्यामुळे इक्वेशन 1 काय होणार आहे, इक्वेशन 1 16m + 24n = 6. आणि इक्वेशन 2 होणार आहे 36m + 48n = 30. ठीक आहे. आता आपण इथे काय करू शकतो, हवं तर आपण या इक्वेशनमध्ये सिम्प्लिफिकेशन पॉसिबल नाही आहे. फर्स्ट इक्वेशनमध्ये 16 आहे, 24 आहे, 6 आहे, तर आपण इथे
2ने डिवाइड करून थोडं सिम्प्लिफायसुद्धा करू शकतो. इवन नाही केलं तरी चालणार आहे, कारण इथे जर तुम्ही बघितलं 24 आहे, इथे 48 आहे. ज्यावेळेस आपल्याला हे दोन लिनियर इक्वेशन मिळत आहे, इन व्हेरिएबल m आणि n, हे दोन इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे. मग एक वेळ असा पण असू शकतो की 24ला म्हणजे फर्स्ट इक्वेशनला जर मी 2ने मल्टिप्लाय केला, 24चा येणार 48 n होणार. इथे ऑलरेडी 48 n आहे. हे दोन इक्वेशन मी सबट्रॅक्ट करेल, त्यावेळेस ही टर्म कॅन्सल होणार आहे आणि मला एमची व्हॅल्यू मिळेल. त्यामुळे इथे मी सिम्प्लिफिकेशन करत नाही, हे दोन इक्वेशन ॲज इट इज आपण सॉल्व्ह करूया. सो याला आपण बोलू इक्वेशन 3 अँड दिस इज इक्वेशन 4. नाव आपण काय करू, इक्वेशन 3ला 2ने मल्टिप्लाय करू. इक्वेशन 3 मल्टिप्लाइड बाय 2ने मल्टिप्लाय केलं. सो दिस विल बी 32m प्लस 48n इज इक्वल टू 12. याला बोलू इक्वेशन 5. आता हे इक्वेशन आणि हे इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे. तर आपण काय करूया, सबट्रॅक्शन करूया. इक्वेशन 4 मायनस इक्वेशन 5, इक्वेशन 4 मायनस इक्वेशन 5, 36m प्लस 48n इज इक्वल टू 30. यामधून आपण सबट्रॅक्ट करतोय 32m प्लस 48n इज इक्वल टू 12. ही टर्म कॅन्सल होणार. 4m इज इक्वल टू 1, m इज इक्वल टू 1/4. एमची व्हॅल्यू मिळाली. एनची व्हॅल्यू काय असणार आहे, फ्रॉम इक्वेशन 1 कोणते इक्वेशन तुम्ही रेफर करू शकता, फ्रॉम इक्वेशन 3. सो 16m म्हणजे 16 इंटू 1/4 प्लस 24n इज इक्वल टू 6. देअरफॉर 4 प्लस 24n इज इक्वल टू 6. देअरफॉर 24n इज इक्वल टू 6 मायनस 4 2 and n is equal to 2/24 that is equal to 1/12. सो nची सुद्धा व्हॅल्यू मिळाली 1/12. बट m आणि n हे तर आपण ॲझ्युम केलेलं आहे. आपल्या ओरिजिनल क्वेश्चनमध्ये काय व्हेरिएबल x आणि y. सो आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे युझिंग m and n. सो नेक्स्ट पार्ट, देअरफॉर 1/x मायनस y इज इक्वल टू m. ची व्हॅल्यू मिळाली 1/4 आणि 1/x प्लस y इज इक्वल टू n. n इज 1/12. दोन्ही साईडचा आपण रेसिप्रोकल घेऊ शकतो. रेसिप्रोकल घेताना आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर एक्सचेंज करतो. सो 1/x मायनस वायचा रेसिप्रोकल x मायनस वाय दॅट इज इक्वल टू 4. सेकंड x प्लस वाय इज इक्वल टू 12. किंवा रेसिप्रोकल नसेल समजा तर तुम्ही असं करू शकता 1 इंटू 4 4 4 इज इक्वल टू x मायनस वाय इंटू 1 x मायनस वाय. हे दोन इक्वेशन्स आपल्याला मिळाले. तर हे दोन इक्वेशन्स सॉल्व्ह करायचे आहे. इक्वेशन आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. याला बोलू आपण 4 5 दिस इज 6 7. इक्वेशन 6 प्लस इक्वेशन 7 दोघांचे ॲडिशन केल्यावर x प्लस x 2x मायनस वाय प्लस वाय कॅन्सल होणार. 4 प्लस 12 16. सो x इज इक्वल टू 16/2 8 अँड y इज इक्वल टू कोणतं एक इक्वेशन आपण रेफर केलं, सपोज आपण इक्वेशन 7 रेफर केलं. फ्रॉम इक्वेशन 7 y इज इक्वल टू 12 मायनस x. सो 12 मायनस 8 4. सो y इज इक्वल टू 4. x इज इक्वल टू 8 y इज इक्वल टू 4. x आणि y स्पीड होते त्यामुळे आपण एंडला लिहिणार स्पीड ऑफ बोट इन स्टिल वॉटर इज 8 km/h and speed of water current is 4 km/h. Certain amount is equally distributed among certain number of students. सर्टन अमाऊंट आहे ती सर्टन नंबर ऑफ स्टुडंटमध्ये इक्वली डिस्ट्रीब्यूट केलेली आहे. म्हणजे प्रत्येक स्टुडंटला इक्वल अमाऊंट मिळणार आहे. इच वुड गेट ₹2 लेस इफ 10 स्टुडंट्स वर मोर. सपोज असं झालं की आत्ता जेवढे स्टुडंट्स आहेत त्याच्यापेक्षा 10 स्टुडंट जास्त राहिले असते तर प्रत्येक स्टुडंटला ₹2 कमी मिळाले असते. अनदर कंडिशन, इच वुड गेट ₹6 मोर इफ 50 स्टुडंट्स वर लेस. आणि याच्या उलट सपोज आता जेवढे स्टुडंट्स आहेत त्यापेक्षा 50 स्टुडंट्स कमी राहिले असते तर प्रत्येकाला ₹6 जास्त मिळाले असते. फाइंड द नंबर ऑफ स्टुडंट्स अँड अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड. तर आपल्याला नंबर ऑफ स्टुडंट्स आणि अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड फाइंड करायचं आहे. तर जनरली जे काही आपल्याला विचारलेलं असतं तेच आपण व्हेरिएबल म्हणून अझ्युम करतो. 2 व्हेरिएबल आपल्याला अझ्युम करावे लागणार आहे. सो क्वेश्चन समजला काय सांगितलं की काहीतरी अमाऊंट होती, ती अमाऊंट आपल्याला काही स्टुडंट्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायची होती. सपोज ₹X एवढी अमाऊंट होती आणि ती Y स्टुडंट्समध्ये डिस्ट्रीब्यूट करायची होती. तर झालं काय, सपोज हे जे स्टुडंट्स आहे या स्टुडंटच्या नंबरवरती 2 कंडिशन दिलेल्या. सपोज नंबर ऑफ स्टुडंट्स जास्त राहिले असते, म्हणजे सपोज Y स्टुडंट्स आहे, जर सपोज Y + 10 स्टुडंट राहिले असते आणि त्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट्स कमी राहिले असते. Y स्टुडंट्स आहे, सपोज 15 स्टुडंट्स लेस राहिले असते, म्हणजे Y - 15 एवढे स्टुडंट्स राहिले असते. तर त्या केसमध्ये प्रत्येकाला किती अमाऊंट कमी मिळते जास्त मिळते त्या कंडिशन दिलेलं आहे. त्याचा यूज करून आपल्याला X आणि Y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ठीक आहे. आता सपोज मी असं बोलले की माझ्याकडे सपोज 10 स्टुडंट्स आहे आणि प्रत्येक स्टुडंटला मला ₹5 द्यायचे आहे. ठीक आहे. 10 स्टुडंट्स आहे, प्रत्येकाला ₹5 द्यायचे. मग माझ्याकडे टोटल अमाऊंट किती पाहिजे, टोटल अमाऊंट शुड बी 10 × 5 दॅट इज इक्वल टू 50. बरोबर. आपण काय करतो या केसमध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स प्रत्येकाला किती अमाऊंट मिळणार यांचा प्रॉडक्ट घेतो, ती असणार आहे टोटल अमाऊंट. तेवढी अमाऊंट मला पाहिजे किंवा तेवढी अमाऊंट माझ्याकडे पाहिजे.
त्याचा यूज करून आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. सो सगळ्यात आधी व्हॉट इज गिवन, गिवनपेक्षा आपण ॲझम्पशन करूया. आपल्याला काय ॲझ्युम करावं लागणार आहे, आपल्याला फाइंड करायचं आहे नंबर ऑफ स्टुडंट्स अँड अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड. सो सोल्युशनसाठी आपण काय करू, लेट नंबर ऑफ स्टुडंट्स बी एक्स, स्टुडंट्स बी एक्स आणि इच रिसिव्स रुपीज वाय. एक्स स्टुडंट्स आहे, प्रत्येक स्टुडंटला वाय रुपीज रिसिव्ह होत आहे. याचा अर्थ काय, टोटल अमाऊंट किती डिस्ट्रीब्यूट होणार आहे, अमाऊंट टू बी डिस्ट्रीब्युटेड, जसं आपण बोललो 10 × 5 नंबर ऑफ स्टुडंट्स आणि प्रत्येकाला किती पैसे मिळणार आहे, किती रुपीज मिळणार आहे. सो अमाऊंट टू बी डिस्ट्रीब्युटेड असणार आहे नंबर ऑफ स्टुडंट्स आणि प्रत्येकाला किती अमाऊंट मिळणार आहे, वाय. सो टोटल अमाऊंट टू बी डिस्ट्रीब्युटेड इज एक्स वाय, किंवा याला आपण बोलू रुपीज एक्स वाय. समजलं इथपर्यंत. नाव कंडिशन, दोन कंडिशन दिलेले आहे, कंडिशन 1 आणि कंडिशन 2. फर्स्ट कंडिशन, if 10 students were more, if 10 students were more, याचा अर्थ नंबर ऑफ स्टुडंट्स किती राहिले असते. सपोज नंबर ऑफ स्टुडंट्स आत्ता जेवढे स्टुडंट्स आहेत त्यापेक्षा 10 जास्त आहे. सो नंबर ऑफ स्टुडंट्स किती असणार आहे, एक्स प्लस 10. तर ह्या केसमध्ये देन इच वुड गेट रुपीज लेस, then each would get ₹2 less. प्रत्येकाला 2 रुपीज कमी मिळत आहे. म्हणजे ह्या केसमध्ये अमाऊंट किती मिळणार आहे, प्रत्येकाला वाय रुपीज मिळणं अपेक्षित होतं, बट जर स्टुडंट वाढले तर प्रत्येकाला 2 रुपीज लेस मिळतं. म्हणजे त्या केसमध्ये अमाऊंट किती रिसिव्ह होणार आहे, वाय -2. ओके, बट अमाऊंट तर फिक्स आहे, एवढी अमाऊंट एवढे पैसे तर डिस्ट्रीब्यूट करायचे, ही व्हॅल्यू फिक्स आहे. त्यामुळे आपण असं लिहू शकतो नंबर ऑफ स्टुडंट्स इंटू अमाऊंट प्रत्येकाला किती मिळणार आहे, यांचा प्रॉडक्ट किती असणार आहे, रुपीज एक्स वाय. सो एक्स प्लस 10 इंटू वाय -2 इज इक्वल टू एक्स वाय. समजलं हे स्टेटमेंट कसं आलं आहे, किती स्टुडंट्स आहे, प्रत्येकाला किती अमाऊंट मिळणार आहे, यांचा प्रॉडक्ट म्हणजे टोटल अमाऊंट असणार आहे. 10 स्टुडंट्स होते, प्रत्येकाला ₹5 मिळत आहे, सो टोटल अमाऊंट असणार आहे 50. फक्त आता काय झालेलं आहे की हा नंबर कमी झालेला आहे किंवा हा नंबर वाढलेला आहे असं काही झालेलं आहे, बट ही जी अमाऊंट आहे ही अमाऊंट तर फिक्सच असणार आहे. तेवढेच पैसे आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे, त्यामुळे दॅट इज इक्वल टू एक्स वाय. सो दिस इज इक्वेशन 1. याच पद्धतीने सेकंड कंडिशन दिलेली आहे. दिस इज इक्वेशन 1. सेकंड कंडिशन, इफ 15 स्टुडंट्स वर लेस, इफ 15 स्टुडंट्स वर लेस म्हणजे स्टुडंट्स किती राहिले असते, सपोज आत्ता जेवढे आहे त्यापेक्षा 15 कमी, तर प्रत्येकाला अमाऊंट किती मिळणार आहे, अमाऊंट रिसिव्ड विल बी ₹6 मोर. वाय आत्ता किती मिळते, वाय यापेक्षा प्रत्येकाला ₹6 जास्त मिळतं, म्हणजे एवढी अमाऊंट मिळणार आहे. बट टोटल अमाऊंट तर फिक्सच आहे, त्यामुळे ह्या दोन्ही नंबरचा प्रॉडक्ट एक्स -15 मल्टिप्लाइड बाय वाय प्लस 6, या दोन्ही नंबरचा प्रॉडक्ट किती असणार आहे, एक्स वाय इज इक्वल टू 2. समजले इक्वेशन. यामध्ये इम्पॉर्टंट काय, इक्वेशन कसे फ्रेम करायचे. त्यानंतर आपण काय करू शकतो, हे इक्वेशन सिम्प्लिफाय करूया. ॲक्च्युली इथेच आपण सिम्प्लिफिकेशन करायला हवं होतं. सो एक्स इंटू वाय -2 प्लस 10 इंटू वाय -2 ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन, एक्स वाय LHS लिहितो आपण, एक्स वाय -2x प्लस 10y -20 इज इक्वल टू एक्स वाय कॅन्सल होणार. त्यामुळे इक्वेशन आपल्याला काय मिळेल, आपण -2x राईट साईडला पाठवू, 2x - 10y इज इक्वल टू -20. या दोन्ही टर्म राईट हँड साईडला पाठवल्या. सो दॅट इज इक्वल टू -20 अँड देअरफॉर 2x. ठीक आहे, हे इक्वेशन आपण असंच लिहू किंवा याला आपण 2ने डिवाइड करू शकतो. x - 5y इज इक्वल टू -10 डिवाइड बाय 2. ओके, तर याला बोलू आपण इक्वेशन 3. याला सिम्प्लिफाय करून आपल्याला हे एक लिनियर इक्वेशन मिळालं. त्याच पद्धतीने इथे सुद्धा आपण ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करू. XY प्लस 6x - 15y -90 इज इक्वल टू XY. देअरफॉर 6x - 15y इज इक्वल टू 90. दिस इज इक्वेशन 4. 2 लिनियर इक्वेशन मिळाले, हे इक्वेशन आणि हा इक्वेशन. आता हे 2 लिनियर इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. इक्वेशन मी सॉल्व्ह करणार नाही आहे, तुम्ही हे इक्वेशन कोणत्या मेथडने सॉल्व्ह करा. इथे 5 आहे, इथे 15 आहे, मे बी तुम्ही याला 3ने मल्टिप्लाय करा, त्यानंतर दोन्ही इक्वेशनची सबट्रॅक्शन करा. सो -15y -15y प्लस 15y कॅन्सल होणं, वायची टर्म कॅन्सल होणं, ॲक्च्युअली फाइंड करू शकता. अनदर वे म्हणजे तुम्ही 6ने मल्टिप्लाय करा, त्यानंतर सबट्रॅक्शन करा. सो 6x ही टर्म कॅन्सल होणार आहे, किंवा तुम्हाला क्रॅमर्स रूल सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता. तर अशा पद्धतीने
हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करून तुम्हाला एक्स आणि वायची व्हॅल्यू मिळणार आहे. ठीक आहे. इम्पॉर्टंट काय होतं की स्टेटमेंटला दिलेल्या इन्फॉर्मेशनला स्टेटमेंट किंवा इक्वेशनच्या फॉर्ममध्ये कसं एक्सप्रेस करायचं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. आतापर्यंत आपण 2 डिजिट नंबरचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहे. फर्स्ट टाइम आपण 3 डिजिट नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करतो. आता बघूया यामध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशन कसे फ्रेम करू शकतो. क्वेश्चनमध्ये काय काय कंडिशन्स दिलेल्या त्या सगळ्यात आधी केअरफुली रीड कराव्या लागतील. अ 3 डिजिट नंबर इज इक्वल टू, एक 3 डिजिट नंबर आहे दॅट इज इक्वल टू 17 टाइम्स सम ऑफ इट्स डिजिट्स. त्याच्यामध्ये असणारा डिजिटच्या समच्या 17 टाइम्स तो नंबर आहे. इफ द डिजिट्स आर रिव्हर्स देन न्यू नंबर इज 198 मोर दॅन ओल्ड नंबर. सपोज आपण डिजिट रिव्हर्स केले तर जो नवीन नंबर मिळणार आहे दॅट नंबर इज 198 मोर दॅन ओल्ड नंबर. दिस इज अनदर कंडिशन. थर्ड कंडिशन, ऑल्सो द सम ऑफ एक्स्ट्रीम डिजिट इज लेस दॅन मिडल डिजिट बाय युनिटी. एक्स्ट्रीम डिजिट म्हणजे सपोज 125 असा नंबर असेल तर एक्स्ट्रीम डिजिट म्हणजे काय, हा आणि हा हे दोन असणार आहे एक्स्ट्रीम डिजिट आणि हा असणार आहे मिडल डिजिट. तर त्यामधलं कंडिशन दिलेली आहे सम ऑफ एक्स्ट्रीम डिजिट इज लेस दॅन मिडल डिजिट बाय युनिटी, फाइंड दी ओरिजिनल नंबर. तर आपल्याला ओरिजिनल नंबर फाइंड करायचा आहे. क्वेश्चन समजलं काय, आपल्याला थोडक्यात एक 3 डिजिट नंबर आयडेंटिफाय करायचा आहे. त्यासाठी आपल्याकडे 3 कंडिशन्स दिलेल्या आहे. कंडिशन्स काय काय दिलेले आहे, नंबर इज इक्वल टू 17 टाइम्स सम ऑफ डिजिट्स. देन जर आपण डिजिट रिव्हर्स केले तर न्यू नंबर इज इक्वल टू 198 प्लस ओल्ड नंबर. अँड थर्ड कंडिशन सम ऑफ एक्स्ट्रीम डिजिट इज इक्वल टू मिडल डिजिट मायनस 1. लेस दॅन युनिटी, युनिटीचा अर्थ काय असतो 1, युनिटी म्हणजे काय 1. त्यांनी काय सांगितलं एक्स्ट्रीम डिजिटची सम मिडल डिजिटपेक्षा 1ने कमी आहे, युनिटीने कमी आहे. सो दिस इज अनदर कंडिशन. मग आता हा क्वेश्चन आपण कसा सॉल्व्ह करणार, तर त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला डिजिट नंबर 2 डिजिट नंबर 3 डिजिट नंबर काय असतं ते माहिती पाहिजे. ज्यावेळेस आपण लिहितो 24 हा काय झाला 2 डिजिट नंबर, एक प्लेस आहे 2 प्लेसेस आहे. ओके, सपोज हे जर मी असं लिहिलं 124 1 2 3 हा कोणता नंबर झाला 3 डिजिट नंबर झाला. यामध्ये आपण याला काय बोलतो युनिट्स प्लेस, राईट. त्यानंतर ही असेल टेन्स प्लेस, दिस इज टेन्स प्लेस. आणि त्यानंतर ही असते हंड्रेड्स प्लेस. जसं आपण 2 डिजिट नंबरमध्ये बोलतो युनिट प्लेस ही आहे, दिस इज 10 प्लेस, युनिट 10 अँड हंड्रेड्स प्लेस. ठीक आहे. 124 ज्यावेळेस मी लिहिते तर 124चा अर्थ काय, 124 हा नंबर कसा आलेला आहे. सो 124 म्हणजे 1 इंटू 100 प्लस 2 इंटू 10 प्लस 4 इंटू 1. 100 प्लस 20 प्लस 4, 100 प्लस 20 प्लस 4 124. सो थोडक्यात आपण काय करतो 1 इंटू 100 2 इंटू 10 4 इंटू 1 100 डिजिट 10 डिजिट अँड युनिट डिजिट. आणि त्याला आपण काही नंबर्सने मल्टिप्लाय करतो, त्याचा म्हणून 124 हा नंबर येतो. आता आपल्याला हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा, तर त्यासाठी आपल्याला एकही डिजिट माहिती नाही आहे, 3 डिजिट दिलेले आहे. आपण मॅक्झिमम 2 डिजिटला 2 व्हेरिएबलने दाखवू शकतो. कारण 3 डिजिट सपोज आपण 3 व्हेरिएबल कन्सिडर केले, युनिट 10 आणि 100 प्लेससाठी 3 व्हेरिएबल कन्सिडर केले. 3 व्हेरिएबलचे क्वेश्चन आपण कधी सॉल्व्ह नाही केलेले किंवा आपण त्याबद्दलची काही थेरीसुद्धा शिकलेलो नाही. म्हणजे आपल्याला 2च व्हेरिएबल अज्यूम करावं लागते. 2 व्हेरिएबल म्हणजे कोणत्या तरी 2 डिजिटला आपल्याला एक्स आणि वाय डिनोट करावं लागणार आहे. मग हे डिजिट कसे डिसाईड करायचे ते डिसाईड करण्यासाठी दिलेल्या कंडिशन रीड करायच्या. कंडिशन काय, नंबर इज इक्वल टू 17 टाइम्स सम ऑफ डिजिट. डिजिट रिव्हर्स केल्यानंतर ही कंडिशन मिळते. एक कंडिशन दिलेली आहे सम ऑफ एक्स्ट्रीम डिजिट्स इज इक्वल टू मिडल डिजिट मायनस 1. याचा अर्थ काय, जर सपोज आपण असं केलं एक्स्ट्रीम डिजिट म्हणजे काय 124 हा जो नंबर आपण कन्सिडर करतो, एक्स्ट्रीम म्हणजे काय एंडचे. सो हे 2 आहे एक्स्ट्रीम डिजिट आणि हा आहे मिडल डिजिट. तर सपोज आपण एक्स्ट्रीम डिजिटला एका डिजिटला एक्स कन्सिडर केलं, एकाला वाय कन्सिडर केलं, तर मिडल डिजिट इज इक्वल टू सम ऑफ एक्स्ट्रीम डिजिट प्लस 1. बरोबर, मिडल डिजिट इक्वल टू सम ऑफ एक्स्ट्रीम डिजिट प्लस 1 म्हणजे सपोज एक्स आणि वाय यांची सम इज इक्वल टू मिडल डिजिट मायनस 1. त्यामुळे मिडल डिजिटला आपण एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये लिहू शकतो, एक्स प्लस वाय प्लस 1 इज इक्वल टू मिडल डिजिट. ठीक आहे. म्हणून आपण काय करूया, समजता आपण काय सांगण्याचा प्रयत्न करते मी, आपल्याला अजम्पशन काय करायचं आहे. त्यामुळे आपण अज्यूम करूया की 100 प्लेसचा जे डिजिट आहे दॅट इज एक्स आणि युनिट प्लेसचा जो डिजिट आहे दॅट इज वाय. ओके, हे 2 डिजिट आपण कन्सिडर करूया. सो सोल्युशन, लेट digit at hundreds place be x and units place be y. किंवा 100 प्लेसचा y आणि युनिट प्लेसचा x असं सुद्धा आपण कन्सिडर करू शकतो. व्हॉट इज गिवन, सम ऑफ एक्स्ट्रीम डिजिट्स इज इक्वल टू मिडल डिजिट मायनस 1, युनिटीने कमी आहे. सो सम ऑफ एक्स्ट्रीम डिजिट म्हणजे काय, हा x असेल, 100 प्लेसला हा y असेल आणि इथे असणार आहे मिडल डिजिट.
अशा फॉर्ममध्ये नंबर असणार आहे, राईट. सो सम ऑफ एक्स्ट्रीम डिजिट्स इज इक्वल टू मिडल डिजिट मायनस 1 अँड देअरफॉर मिडल डिजिट काय असणार आहे, मिडल डिजिट इज इक्वल टू एक्स प्लस वाय प्लस 1. ठीक आहे. आपल्याला 3 व्हेरिएबल अजून करणं पॉसिबल नव्हतं म्हणून आपण काय केलं, एक जो अननोन आहे त्याला 2 व्हेरिएबलच्या फॉर्ममध्ये आपण एक्सप्रेस केलेला आहे. आता एक कंडिशन ही कंडिशन तर आपण यूज केली, आता बाकीच्या 2 कंडिशन आपल्याला यूज करायच्या आहे. 3 डिजिट नंबर इज इक्वल टू 17 टाइम्स सम ऑफ डिजिट्स. आता 3 डिजिट नंबर म्हणजे कोणता, सो गिवन 3 डिजिट नंबर इज इक्वल टू 17 टाइम्स सम ऑफ डिजिट्स. ओके. सो नंबर कोणता असणार आहे, आपण काय कन्सिडर केलेलं आहे, 100 प्लेसला एक्स आहे, सो नंबर असेल 100x प्लस युनिट प्लेसला वाय आहे, सो इथे असणार आहे वाय, आणि 10 प्लेसला हा डिजिट आहे एक्स प्लस वाय प्लस 1. दिस इज दी नंबर. हे कसं आलं, कारण 124 आपण बोलतोय, तर 124ला आपण कसं लिहितो, 1 इंटू 100 प्लस 2 इंटू 10 प्लस 4 इंटू 1. युनिट 100 प्लेसला कोणता डिजिट आहे त्याला 100ने मल्टिप्लाय करतो, 10 प्लेसला जो डिजिट आहे त्याला 10ने मल्टिप्लाय करतो, युनिट प्लेसला जो डिजिट आहे त्याला 1ने मल्टिप्लाय करतो. त्याच लॉजिकनी 100ने आपण मल्टिप्लाय करतो, 100 प्लेसला कोणता डिजिट आहे एक्स, 10ने मल्टिप्लाय करतोय मिडल प्लेसला किंवा 10 प्लेसला कोणता डिजिट आहे हा, आणि त्यानंतर 1ने मल्टिप्लाय करतोय आपण युनिट प्लेसला कोणता डिजिट आहे त्याला. सो 100x प्लस 10 इंटू एक्स प्लस वाय प्लस 1 प्लस वाय इंटू 1. ठीक आहे. सो दॅट इज इक्वल टू 17 टाइम्स सम ऑफ डिजिट. डिजिट कोणते कोणते आहे, डिजिट आहे, एक डिजिट आहे एक्स, एक डिजिट आहे वाय, आणि मिडल डिजिट आहे एक्स प्लस वाय प्लस 1. समजलं कंडिशन कशाला, नीट केअरफुली बघा. अँड देअरफॉर 100x प्लस 10x प्लस 10y प्लस 10 प्लस y इज इक्वल टू 17 मल्टिप्लाइड बाय x प्लस x 2x 2y प्लस 1. Okay, and therefore 110x plus 11y plus 10 is equal to 34x plus 34y plus 17. आपण फक्त फर्स्ट कंडिशन वरनं काय आपल्याला इक्वेशन मिळत आहे ते बघतोय. सो 100x मायनस 34, आपण इथे काय करूया, आता फक्त रिअरेंज करूया. 110x मायनस 34 76, त्यानंतर 11y मायनस 34y मायनस 23y इज इक्वल टू 7. ओके. याला फर्दर सिम्प्लिफिकेशन पॉसिबल नाही आहे, याला आपण बोलूया इक्वेशन 2. हे एक लिनियर इक्वेशन आपल्याला इथे मिळालं आहे फ्रॉम 1 कंडिशन. ओके. आता यानंतर सेकंड कंडिशन बघूया. सेकंड कंडिशन काय दिलेली आहे, गिवन digits are reverse, new number is equal to, when digits are reverse, then new number is equal to 198 plus old number. ठीक आहे. आता ही कंडिशन काय असणार आहे, डिजिट रिवर्स होत आहे. डिजिट रिवर्स होत आहे म्हणजे काय, 124 हा नंबर आहे. ठीक आहे. ह्या नंबरमध्ये असणार डिजिट मी रिवर्स केले तर हा नंबर काय होणार आहे, 4 2 1. सिक्वेन्स उलटा होता, 4 2 1. तर रिवर्स करतोय म्हणजे आपण काय करतो, सिक्वेन्स उलटा करतोय. त्यामुळे नवीन नंबर कोणता असणार, ज्यावेळेस आपण डिजिट रिवर्स करू त्यावेळेस नवीन नंबर काय असणार आहे, नंबर आपल्याला मिळालेला आहे, नंबर इज 100x प्लस मिडल नंबर 10 इंटू एक्स प्लस वाय प्लस 1 प्लस 1 इंटू वाय. ठीक आहे. डिजिट रिवर्स करतोय, मिडल नंबर तर ॲज इट इज राहतोय, 3 डिजिट आहे त्यामुळे मधला नंबर तर तसाच असणार आहे. सो मिडल नंबर तर तोच असणार आहे. आता आपण काय करतो, न्यू नंबर काय मिळणार आहे आफ्टर रिव्हर्सिंग डिजिट्स तो लिहितोय. मिडल नंबर ॲज इट इज असणार आहे 10 इनसाइड ब्रॅकेट एक्स प्लस वाय प्लस 1. फक्त इंटरचेंज काय होणार आहे, हे 2 डिजिट म्हणजे काय, 100 इंटू एक्स ऐवजी इथे होणार 100 इंटू वाय, आणि 1 इंटू वाय ऐवजी होणार 1 इंटू एक्स. समजला काय करतोय आपण. ठीक आहे. मधला नंबर ॲज इट इज राहतोय. सो दॅट इज इक्वल टू 198 प्लस ओल्ड नंबर. ओल्ड नंबर तर काय, ओल्ड नंबर हाच होता 100x प्लस 10x प्लस वाय प्लस 1 प्लस 1 इंटू वाय. ही कंडिशन आपण इथे लिहिलेली आहे. समजले इथपर्यंत. आता हे सिम्प्लिफाय करायचं, इथे जर तुम्ही बघितलं मिडल नंबर तर सारखाच आहे दोन्ही साईडला, तो कॅन्सल होणार आहे.
therefore 100y plus x minus 100x minus y is equal to 198. Simplification, therefore 100y minus y 99y minus 99x is equal to 198. इथे आपण 2 ने डिवाइड करू शकतो. 99 198 आहे. सो y मायनस एक्स 2 ने नाही, आपण 99 ने डिवाइड करू बिकॉज 198 अपॉन 99 2 असतो. सो दॅट इज इक्वल टू 2. हे एक इक्वेशन मिळालं. सो दिस इज अनदर इक्वेशन. इक्वेशन 3. दोन इक्वेशन आपण सॉल्व करू शकतो. सबस्टिट्यूशन सुद्धा इथे यूज करू शकतो. y इज इक्वल टू 2 प्लस एक्स, y इज इक्वल टू 2 प्लस एक्स. इथे 2 प्लस एक्स पुट करा, त्यावरून तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळेल, एक्सची व्हॅल्यू वायची व्हॅल्यू मिळेल. किंवा तुम्ही इथे -23y आहे, 76x आहे. सो यामध्ये तुम्ही 76ने याला मल्टिप्लाय करा. -76 प्लस 76 ज्यावेळेस दोन इक्वेशन ॲड करू त्यावेळेस एक्सची टर्म कॅन्सल होणार आहे. तर कोणत्या एका मेथडने तुम्ही हे दोन इक्वेशन सॉल्व करून एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड करू शकता. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही तुमचं टेक्स्टबुक रेफर करा. टेक्स्टबुकमध्ये पूर्ण सोल्युशन दिलेलं आहे. या क्वेश्चनसाठी किंवा या थेरॉटिकल क्वेश्चनसाठी इम्पॉर्टंट काय, कंडिशन काय दिलेलं आहे, त्या कंडिशन कशा रीड करायच्या, कशा समजून घ्यायच्या आणि त्याच्यावरून इक्वेशन कसे बनवायचे.